हाय, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चरमध्ये आपण एन पी एन ट्रान्झिस्टरची डेफिनेशन, ट्रान्झिस्टर काय आहे, किती टर्मिनलचं हे आहे, हे सगळं बघितलं होतं. त्याच अनुषंगाने आजचं आपलं समोरचं जे लेक्चर आहे कन्स्ट्रक्शन ऑफ एन पी एन ट्रान्झिस्टर. जनरली आपण ट्रान्झिस्टर तर पाहिलं, डेफिनेशन पाहिली, 3 टर्मिनल डिव्हाइस आहे हे पाहिलं. पण आता त्याचं कन्स्ट्रक्शन काय आहे, त्याच्यानंतर त्याचं वर्किंग काय आहे, कसं वर्क करते, कसं ऑपरेट करते, हे सगळे आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग आपण त्या दिवशी पाहिलं होतं की ट्रान्झिस्टरमध्ये कोणता सेक्शन, त्या 3 टर्मिनलपैकी कोणता टर्मिनल मोठा आहे फिजिकली, कोणता हेवीली डोप आहे, कोणता लाईटली डोप आहे. आज परत आपण पहिल्या स्लाईडमध्ये एक ते रिवाईज करून घेऊ. द कन्स्ट्रक्शन ऑफ एन पी एन ट्रान्झिस्टर. जनरली कन्स्ट्रक्शन ऑफ एन पी एन ट्रान्झिस्टर कसं, जसं आपण एन पी एन ट्रान्झिस्टरचं कन्स्ट्रक्शन पाहणार आहे, सेम थिंग पी एन पी ट्रान्झिस्टरचं आहे. त्या दिवशी आपण डेफिनेशन दोन्ही याची तयार केली होती, एन पी एन ट्रान्झिस्टर आणि पी एन पी ट्रान्झिस्टरची लास्ट लेक्चरमध्ये. तर एन पी एन ट्रान्झिस्टरची डेफिनेशन कशी काय होती, तर दोन एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल, त्यात पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल शेअर केला आहे, म्हणजे सँडविच केला आहे. आणि 2 एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल, ज्यामध्ये पी टाईप. तसंच पी एन पीमध्ये 2 पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल, 1 एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल, आणि त्याचं शेअरिंगमध्ये त्याला 3 टर्मिनल, ट्रान्झिस्टरला 3 टर्मिनल असं एमिटर, बेस आणि कलेक्टर. तर आता एन पी एन ट्रान्झिस्टर आणि पी एन पी ट्रान्झिस्टरचं कन्स्ट्रक्शन बघायचं आहे आपल्याला. तर एन पी एन ट्रान्झिस्टर, द सर्किट डायग्राम ऑफ एन पी एन ट्रान्झिस्टर इज शोन इन द फॉलोइंग फिगर. आपल्याला पाहायचं होतं कन्स्ट्रक्शन, नाही कन्स्ट्रक्शन एन पी एन ट्रान्झिस्टरचं ते सर्किट डायग्राम होती. तसंच आता आपल्याला त्याचं आपण जे बेसिक पाहिलं होतं ते बघू परत एकदा. द एन पी एन ट्रान्झिस्टर हॅज 2 डायोड. त्या दिवशी मागच्या लेक्चरमध्ये आपण क्लिअर केलं होतं की 2 डायोड यूज केला, एक एन पी एन म्हणजे एमिटर बेस्ड डायोड आणि कलेक्टर बेस्ड डायोड. बॅक टू बॅक 2 डायोड कनेक्ट केलेले आहे. The diode on the left side is called as emitter based diode, and the diode on the left side is are called collector based diode. म्हणजे कलेक्टर बेस्ड डायोड आणि इमिटर बेस्ड डायोड. पी एन जंक्शन डायोड ज्यावेळेस पाहिलं होतं आपण, त्याला 2 टर्मिनल होते. पी एन जंक्शन डायोडमध्ये त्याला एक डिप्लेशन लेअर, एक जंक्शन होतं, म्हणून ते पी एन जंक्शन म्हणजे सेमीकंडक्टर पी टाईप सेमीकंडक्टर आणि एन टाईप सेमीकंडक्टरमुळे एक जे जंक्शन जनरेट झालं त्याला पी एन जंक्शन डायोड आपण संबोधित म्हणतो. तसंच यात बॅक टू बॅक 2 डायोड यूज केलेले आहे. दिस नेम आर गिवन ॲज पर द नेम ऑफ द टर्मिनल. म्हणजे ट्रान्झिस्टरला जे टर्मिनल आहे इमिटर बेस जंक्शन, या 3 टर्मिनलमुळे जे जसं या जंक्शनवर ज्या टर्मिनलवर जे डायोड क्रिएट झालं, जंक्शन क्रिएट झालं, त्या टर्मिनलनुसार ते आपण डायोड म्हटलेले आहे. द एन पी एन ट्रान्झिस्टर हॅज 3 टर्मिनल, इमिटर, बेस अँड जंक्शन, हे 3 टर्मिनल आहे. द मिडल सेक्शन ऑफ एन पी एन ट्रान्झिस्टर इज लाईटली डोप. एन पी एनचा जो आहे तो मिडल सेक्शन कोणता आहे, तर बेस, तो आहे लाईटली डोप. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ द वर्किंग ऑफ ट्रान्झिस्टर. द बेस जर काही असेल तर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर किंवा महत्त्वाचा रोल प्ले करते ट्रान्झिस्टरच्या वर्किंगमध्ये. इट इज द lightly dope. The middle section of NPN transistor is lightly doped, and it is the most important factor of the working of the transistor. The emitter is moderately doped and the collector is heavily doped. The collector is heavily doped because of majority of charge carrier. Okay, त्याच्यामुळे तो heavily doped आहे. तसे आपण सांगितलं होतं एमिटर हा आणि बेस हा एमिटर आणि कलेक्टरच्या कंपॅरिझनमध्ये थिन असतो. एमिटर थोडा फिजिकली मोठा असतो आणि कलेक्टर एमिटर अँड बेसच्या कंपॅरिझनमध्ये मोठा असतो, फिजिकली मोठा असतो, बिकॉज ऑफ मेजॉरिटी ऑफ चार्ज कॅरियर. त्याच्यानंतर आपण बघणार आहे सर्किट डायग्राम ऑफ एन पी एन ट्रान्झिस्टर. तर सर्किट डायग्राम करायचं आपण सिम्बॉल पाहिला एन पी एन ट्रान्झिस्टर, तेही सांगितलं होतं. एन पी एन ट्रान्झिस्टर आणि पी एन पी ट्रान्झिस्टर कसा ओळखायचा, तर एमिटरचा जो ॲरो आहे एमिटर टर्मिनलचा, तो ॲरो इनवर्ड आणि आउटवर्ड डायरेक्शन टुवर्ड्स द बेस असेल तर तो पी एन पी ट्रान्झिस्टर, आणि आउटवर्ड डायरेक्शन असेल तो एन पी एन ट्रान्झिस्टर. द सर्किट डायग्राम ऑफ एन पी एन ट्रान्झिस्टर इज शोन इन द फॉलोइंग फिगर. खाली फिगर दिसते आहे, सर्किट डायग्राम दिसते आहे. त्यात 2 रेजिस्टर यूज केलेले आहेत, एक ट्रान्झिस्टर यूज केला आहे. इनपुट साईडला व्ही बी सप्लाय दिला आहे, डी सी सप्लाय, आणि व्ही सी सी आउटपुट साईडला सप्लाय आहे. मग तो आउटपुट सेक्शन, इनपुट सेक्शन, तर वर्किंग कसं करणार आहे, आय बीला जो बेस टर्मिनल आहे त्याला आय बी दिलेला आहे, एक आय बी नोटेशन दिला आहे. तर आय बी काय, तर बेस टर्मिनल थ्रू जाणारा जो करंट आहे तो आय बी करंट, म्हणजे टर्मिनलनुसार तो करंट आपण डिनोट करतो. कलेक्टर टर्मिनलचा असेल तर कलेक्टर करंट, एमिटर टर्मिनलचा असेल तर
emitter current. The circuit diagram of NPN transistor is shown in the following figure below. The collector and base circuit is connected in reverse bias. म्हणजे कलेक्टर आणि बेस काय केला, सॉरी, द कलेक्टर and the base circuit is connected in reverse bias while the emitter base circuit is connected to emitter base काय आहे तर फॉरवर्ड बायस डायरेक्शन अँड कलेक्टर इमिटर काय आहे तर रिव्हर्स बायस. आता हे जे सर्किट घेतलं आहे कॉमन इमिटर मोडमधलं घेतलं आहे. ओके, द कलेक्टर इज ऑलवेज कनेक्टेड इन द पॉझिटिव्ह सप्लाय collector and positive supply, then the base is negative supply for the collector. The NPN on off state of the transistor म्हणजे त्याची स्टेट जी आहे ती ऑन ऑफ. जोपर्यंत इमिटर बेस जंक्शन ऑलवेज हे लक्षात ठेवायचं, इमिटर बेस जंक्शन ऑलवेज फॉरवर्ड बायस अँड कलेक्टर बेस जंक्शन इज ऑलवेज रिव्हर्स बायस, त्या कंडिशनमध्ये ट्रान्झिस्टर जो आहे तो ॲक्टिव्ह मोडमध्ये राहतो. तर त्याच्यानंतर वर्किंग ऑफ एन पी एन ट्रान्झिस्टर. द वर्किंग ऑफ एन पी एन ट्रान्झिस्टर. आता एन पी एन ट्रान्झिस्टर वर्क कसं करेल, हाऊ टू वर्क एन पी एन ट्रान्झिस्टर. एन टाईप सेमीकंडक्टर आहे, पी टाईप सेमीकंडक्टर आहे, एन टाईप सेमीकंडक्टर आहे. आपण सांगितलं इमिटर बेस जंक्शन ऑलवेज फॉरवर्ड बायस अँड कलेक्टर बेस जंक्शन रिव्हर्स बायस असेल इन एन ॲक्टिव्ह मोड. मग आता याच्यात तो फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस कसा होईल, तर आपण मी पहिल्याच सुरुवातीला सांगितलं की जर आपल्याला डायोडची कॅरेक्टरिस्टिक्स, डायोडचे ऑपरेशन किंवा वर्किंग माहीत असेल तर ट्रान्झिस्टर शिकायला कठीण जाणार नाही. कारण की आपण ट्रान्झिस्टरमध्ये काय तर बॅक टू डायोड यूज केलेले आहे, डायोड दिसतात आहे. त्यामुळे ॲज इट इज द कलेक्टर द सर्किट डायग्राम ऑफ एन पी एन ट्रान्झिस्टर शोन फिगर. खालची जी सर्किट डायग्राम आहे ती एन पी एन ट्रान्झिस्टरची आहे. एन पी एन आय आणि बी सेक्शन म्हणजे जंक्शन 1 इमिटर बेस जंक्शन अँड दुसरा आउटसाइड म्हणजे बेस अँड कलेक्टर टर्मिनल तो आहे कलेक्टर बेस जंक्शन म्हणजे तो जो आहे हा जाईल कलेक्टर बेस जंक्शन. तर हा आहे रिव्हर्स बायस आणि हा यायला पाहिजे आहे फॉरवर्ड बायस. आता हा रिव्हर्स बायस हा जंक्शन फॉरवर्ड बायस पाहिजे आपल्याला आणि हा पाहिजे आहे रिव्हर्स बायस. आता हे होईल कसं, तर हा एन पी एन ट्रान्झिस्टर हा J1 जंक्शन 1 आणि हा जो आहे जंक्शन J2 म्हणजे जंक्शन 1 ऑलवेज फॉरवर्ड बायस, जंक्शन 2 ऑलवेज रिव्हर्स बायस असेल तर ते आपण व्यवस्थित करू शकतो. ओके, तर मग आता याच्यात द सर्किट डायग्राम ऑफ एन पी एन ट्रान्झिस्टर इन द फॉलोइंग फिगर. द फॉरवर्ड बायस इज अप्लाइड अक्रॉस द इमिटर बेस जंक्शन and reverse bias is applied to the across the collector base junction. Then the forward bias VBE is small compared to the reverse bias VCB sorry. मग म्हणजे एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल आहे तर एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल एन टर्मिनलला इमिटरला आपण निगेटिव्ह दिला आणि पी टाईपला दिला पॉझिटिव्ह टर्मिनल बॅटरीचा. तर इमिटर निगेटिव्ह काय होईल, अट्रॅक्ट टू इच अदर होईल की रिपेल होईल, म्हणजे ऑफकोर्स रिपेल होईल. आणि इकडे पी टाईपला पॉझिटिव्ह टर्मिनल जोडला बॅटरीचा तो ऑफकोर्स तो होलसुद्धा रिपेल करेल. त्याच्यामुळे काय होईल, ते जे जंक्शन आहे J1 ते कुठेतरी ब्रेक होईल, इकडचे इलेक्ट्रॉन इकडच्या होल्समध्ये काही म्हणजे कंबाईन होईल आणि तिथे करंट तो फ्लो होईल आणि तिथून जर तो जंक्शन त्याच्यातले बेसमधले काही इलेक्ट्रॉन्स काही ह्याच्यात ते कलेक्टरमध्ये ट्रान्सफर होईल. ते समोर आपण बघू त्याचं वर्किंग. ओके, मग इमिटर ऑफ द एन पी एन ट्रान्झिस्टर इज हेवीली डोप. ऑफकोर्स हेवीली डोप आहे. व्हेन द फॉरवर्ड बायस इज अप्लाइड अक्रॉस द इमिटर द मेजॉरिटी चार्ज कॅरियर मूव टुवर्ड्स द बेस. मेजॉरिटी चार्ज कॅरियर जो राहील तो टुवर्ड्स द काय होईल बेसकडे जाईल. ऑफकोर्स इलेक्ट्रॉन्स then this cause the emitter current I the electron enter into the p type material and combine with the holes. बरोबर, तर इलेक्ट्रॉन्स p type material मध्ये आणि ते कंबाईन होईल होल सोबत. दिस बेस ऑफ द एन पी एन ट्रान्झिस्टर इज लाईटली डोप. बेस आपण सांगितलं आहे तो लाईटली डोप आहे. ड्यू टू विच ओनली अ फ्यू इलेक्ट्रॉन्स आर कंबाईन अँड रिमेनिंग constitute the base current IB. This base current enter into the collector current. नेक्स्ट सेक्शन कोणता आहे तर तो कलेक्टरचा आहे आणि तो रिव्हर्स बायसमध्ये आहे. तो काय होईल, बाकीचे जे काय कलेक्टरमध्ये एंटर करतील. The reverse bias potential of the collector region applied to the high attractive force. This electron reaching the collector junction does attract or collect the electrons at the collector. The whole of the emitter current is entire into the base. The whole of emitter current is entire
enter into the base. Thus we can say that the emitter current is sum of the collector or base current. म्हणजे फायनली काय होईल, तर कलेक्टर करंट जो एमिटर करंट जो आहे तो काय, तो सम ऑफ बेस करंट अँड कलेक्टर करंट, हे त्याचं वर्किंग. तर मग सेम वर्किंग आपल्याला एन पी एनचं जसं पाहिलं तसंच सेम वर्किंग आपल्याला पी एन पीचं पाहायचं आहे. मग ते पी एन पीचं सुद्धा ॲज इट इजच राहील. तर पी टाईप मटेरियल, एन टाईप मटेरियल फक्त काय होईल, ट्रान्झिस्टर चेंज होईल, बॅटरीचे टर्मिनल चेंज होतील, कारण की इमिटर बेस जंक्शन आपल्याला फॉरवर्ड बायस पाहिजे आहे, कलेक्टर बेस जंक्शन आपल्याला रिव्हर्स पाहिजे आहे. तर इथे काय होईल, आपल्याला फक्त इथे पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल चाललं जाईल जे आहे. तिथे काय होईल, तर आपल्याला पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल, पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल, एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल, म्हणजे पीच्या जागी एन टाईप जाईल आणि एनच्या जागी पी होईल. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे कॉमन, म्हणजे आपण जे कॉमन एमिटर मोड, कॉमन बेस मोड आणि कॉमन कलेक्टर मोडचे ट्रान्झिस्टर पाहिले, त्याची इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स काय राहील, हे एका शॉर्ट फॉर्ममध्ये एका टेबलमध्ये तुम्हाला ते एक्सप्लेन केलेलं आहे. ते आपण तसं समोर नेक्स्ट लेक्चरला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये ऑफकोर्स त्या कॉमन एमिटर आणि कॉमन बेसची इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहे. ओके, थँक्यू.